तुमच्या मनाला जर अनामिक भीती वाटत असेल आणि सतत निराशेच्या छायेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, तुकाराम महाराजांनी सोप्या मराठी भाषेत गाथा रचून सामान्य माणसाला भक्तीचा आणि नीतिमत्तेने जीवन कसे जगावे यांचा मार्ग दाखवला. त्यांचे अभंग स्वाभिमानाने जगण्याबरोबरच कठीण प्रसंगातही मनाचे संतुलन कायम कसे राखावे याची शिकवण देतात. तुकाराम बीजनिमित्त जाणून घेऊया मनातील भीती दूर करणारे आणि नैराश्य पळवून लावून मनाला नवी उभारी देणारे तुकाराम महाराजांचे 5 अभंग. शतकानुशतके उलटली तरी तुकोबांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतात. पहिला अभंग म्हणजे तुकोबांच्या अभंगवाणी संकटात डगमगणाऱ्या मनाला स्थिर करण्याचे आणि निराशेच्या गर्दीतून बाहेर काढून आत्मबळ जागवण्याचे सामर्थ्य या शब्दात आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हनो काठी. तुकाराम महाराज म्हणतात, जे सज्जन आहेत त्यांच्यासाठी मी अत्यंत नम्र आहे, पण संकटे किंवा नाठाळ प्रवृत्ती समोर आल्यावर मी तितकाच कणखर आहे. तुकोबांचा हा अभंग मनात जेव्हा भीती किंवा न्यूनगंड निर्माण होतो तेव्हा स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवून परिस्थितीचा सामना करण्याचा कणखरपणा देतो. 2. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. वाटाड्याने वाटा पुसती साकडे, निग्रहाचे पुढे काय नव्हे. तुकाराम महाराज म्हणतात, जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सातत्य असेल तर कठीण ध्येयही साध्य होते. तुमच्या स्वप्नपूर्तीमध्ये कितीही अडचणी किंवा संकटे आली तरी ज्याचा ठाम निश्चय आहे त्याच्या पुढे कोणतीही अडचण टिकू शकत नाही. निग्रहाने चालणाऱ्या माणसाला मार्ग दाखवणारे आपोआप भेटतात. तुकोबांचा हा अभंग अपयशामुळे आलेली हतबलता झटकून पुन्हा प्रयत्न करण्याची जिद्द हा अभंग निर्माण करतो. 3. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देव कष्टविता परोपकारी, बुद्धी दया ओसंडली अंतर्गुणी. पाहिजे ते धनी देणार तो, नका हाव धरू कशाची रे म्हणी. पाहिजे ते धनी देणार तो, तुका म्हणे धीर तोची साधू थोर. तुकाराम महाराज म्हणतात, जो कठीण प्रसंगात, संकट काळात किंवा प्रतिकूल परिस्थितीत आपला धीर संयम सोडित नाही तोच खरा साधू आणि तोच खरा थोर पुरुष मानावा. संकट आले म्हणून रडत बसणे किंवा डगमगणे हे सामान्यांचे लक्षण आहे, पण धैर्याने उभे राहणे हेच मोठेपण आहे. 4. अभंग लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. तुकाराम महाराज म्हणतात, मोठेपणात अनेकदा जाच आणि अहंकार असतो, पण लहान होण्यात गोडवा असतो. तुकाराम महाराज देवाकडे एकच मागणी मागतात, ती म्हणजे लहानपण, म्हणजे नम्र राहणाऱ्याला जीवनातील सुखाचा आणि आनंदाचा ठेवा प्राप्त होतो. ज्याच्या अंगी मोठेपण येते त्याला तितक्याच कठीण यातना आणि संकटांना सामोरे जावे लागते. तुकाराम महाराज सांगतात की जर तुम्हाला सुखी व्हायचे असेल तर मनात अहंकाराचा लवलेशही न ठेवता लहानाहून लहान व्हावे. जो नम्र असतो त्याला कोणीही इजा पोचवू शकत नाही आणि तो सहजपणे ईश्वराच्या जवळ पोचू शकतो. 5. ठेवेली अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. परमेश्वराने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे तिथे समाधानाने राहावे. याचा अर्थ हतबल होणे असा नाही, तर याचा अर्थ असा आहे की प्रयत्न करून जे प्राप्त झाले आहे त्यात सुखी राहावे. आजच्या आधुनिक जगात सततच्या धावपळीत आणि अपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेल्या मनाला शांत करण्यासाठी समाधान हेच मोठे औषध आहे, असे तुकोबांचा हा अभंग सांगतो. अशा रीतीने मित्रांनो, तुकोबांचे अभंग स्वाभिमानाने जगण्याबरोबरच कठीण प्रसंगातही मनाचे संतुलन कायम कसे राखावे याची शिकवण देतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.